नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एक्सप्लोरिंग करिअर सेंटर या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे। तलाठी भरती 2023 याबद्दलचा मोठा अपडेट इथे आलेला आहे। रिझल्ट इथे डिक्लेअर झालेला आहे। निवड यादी आणि प्रतीक्षा यादी इथे डिक्लेअर झालेली आहे। तर तलाठी भरती 2023 या टॅबवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला निवड यादी आणि प्रतीक्षा यादी याबद्दलचे प्रसिद्ध पत्र आणि निवड यादी आणि प्रतीक्षा यादीची टॅबसुद्धा तुम्हाला इथे वेबसाईटवर दिसणार आहे। तर याबद्दलची माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत। तत्पूर्वी तुम्ही आमच्या चॅनलला नवीन असाल, अजूनही चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा। महसूल व वन विभाग यांच्या महाभूमी.gov.in यावर एक प्रसिद्ध पत्र इथं आलेलं आहे। 23/1/2024 या तारखेला विषय आहे महसूल विभागातील गट क वर्गातील तलाठी भरती सन 2023 निवड यादी व प्रतीक्षा यादी प्रसिद्ध करण्याबाबत 23 जिल्हे, तर 23 जिल्ह्यांची निवड यादी व प्रतीक्षा यादी इथे प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। विषयात नमूद केलेनुसार महाराष्ट्र राज्यातील महसूल विभागातील तलाठी गट क वर्गाचे सरळ सेवा पद भरती 2023 मधील गुणवत्ता यादी प्रसिद्धी करण्यात आली आहे। भरतीचा पुढील टप्पा हा निवड याद्या व प्रतीक्षा यादी तयार करण्याचा आहे। सोबत पेसा क्षेत्र नसलेल्या 23 जिल्ह्यांतील तलाठी पदासाठी शिफारस केलेल्या उमेदवारांच्या निवड याद्या व प्रतीक्षा याद्या प्रसिद्ध करण्यात येत आहेत। महाराष्ट्र शासन सामान्य प्रशासन विभाग शासन निर्णय प्रमाणे प्रत्येक जिल्ह्यात नियुक्त करावयाच्या उमेदवारांची निवड यादी तसेच प्रतीक्षा यादी ही संबंधित जिल्ह्याच्या निवड समितीने तयार केलेली आहे। त्याचबरोबर मान्य सर्वोच्च न्यायालयात अनुसूचित क्षेत्रातील पेसा कायदा लागू 17 संवर्गातील सरळ सेवा पदभरती अनुषंगाने दाखल याचिका मधील निर्णयास अधीन राहून अनुसूचित क्षेत्र पेसा कायदा लागू असलेल्या 13 जिल्ह्यांतील निवड याद्या तयार करण्याचे काम संबंधित जिल्ह्याच्या निवड समित्यांमार्फत सामान्य प्रशासन विभागाचे पुढील निर्देशांनंतर करण्यात येईल। त्यामुळे निवड यादी व प्रतीक्षा यादी प्रसिद्ध करण्यात येणाऱ्या जिल्ह्यांची नावे खालीलप्रमाणे आहेत। तर टोटल 23 जिल्ह्यांचं इथे प्रसिद्ध करण्यात आलेलं आहे। यात रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, मुंबई शहर, मुंबई उपनगर, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, अकोला, बुलढाणा, वाशिम, परभणी, बीड, लातूर, जालना, वर्धा, नागपूर, गोंदिया, भंडारा, छत्रपती संभाजीनगर, धाराशिव, हिंगोली, तर या 23 जिल्ह्यांची यादी वेबसाईटवर प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। निवड यादी व प्रतीक्षा यादी प्रसिद्धीनंतर उमेदवारांची ओळख प्रमाणपत्रे व संबंधित कागदपत्र पडताळणी, वैद्यकीय तपासणी, चारित्र्य पडताळणी याप्रमाणे समांतर आरक्षणाप्रमाणे कागदपत्रांची पडताळणी ही अंतिम नियुक्तीपूर्वीच कार्यवाही संबंधित जिल्हा निवड समितीकडून जिल्हा स्तरावर करण्यात येईल। जिल्हा स्तरावरील कार्यवाहीबाबतचे वेळापत्रक हे संबंधित जिल्ह्याच्या शासकीय संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येणार आहे। त्यामुळे तुम्ही ज्या जिल्ह्यात अप्लाय केलं असेल त्या जिल्ह्याची वेबसाईट वेळोवेळी बघणं हे गरजेचं आहे। तिथेच तुम्हाला हे पुढचे डिटेल्स दिले जाणार आहेत। सो 23 जिल्ह्यांसाठी ज्या लोकांनी अप्लाय केलं असेल तर ते त्यांची निवड यादी ही चेक करू शकतात। टेलिग्राम आणि व्हॉट्सअप चॅनलला या निवड यादी 23 जिल्ह्यांच्या आम्ही अपलोड केलेल्या आहेत। व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमधील लिंकवर जाऊन तुम्ही त्या याद्या ह्या डाउनलोड करू शकणार आहात। त्यामुळे ज्या विद्यार्थ्यांनी अजूनही चॅनल आमचं जॉईन केलेलं नसेल, टेलिग्राम आणि व्हॉट्सअपच्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनच्या लिंकमधनं जॉईन करा आणि या याद्या तुम्ही मिळवू शकणार आहात। असेच नवनवीन आणि अपडेटेड व्हिडिओ बघण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि योग्य त्या विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा। थँक्यू, धन्यवाद, जय हिंद।